नासिक में वरिष्ठ नेता गिरीश महाजन ने संजय राउत पर निशाना साधा। उन्होंने कहा कि राउत सिर्फ तांडव करते हैं, अब वक्त है काम करने का। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में उत्तर महाराष्ट्र में आज बड़ी बैठक हुई। उन्होंने बताया कि नासिक के सड़क खड्डों को 3-4 दिनों में भरा जाएगा, साथ ही कुंभ मेले की तैयारी में सीमेंटेड सड़कें बनाएंगी। नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, नगर 5 जिल्ह्यांची बैठक प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होईल। माननीय मुख्यमंत्रीजी, माननीय आमचे अध्यक्ष चव्हाण साहेब, रवींद्रजी चव्हाण हे या बैठकीला या ठिकाणी येत आहेत आणि साहजिक आहे, निवडणुका समोर आहेत। महिनाभरावर 2 महिन्यावर सगळ्या निवडणुका ठेवलेल्या आहेत, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि त्यामुळे त्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः या ठिकाणी येत आहेत। मला वाटतं थोड्याच वेळात 15-20 मिनिटांमध्ये ते या ठिकाणी येतील आणि सर्व आढावा घेतील। आपण गेल्या 15 दिवसापूर्वीच आपल्याला सांगितलं होतं, खरं आहे नाशिक शहरामध्ये खूप खड्डे झालेत। अतिवृष्टीमुळे, पावसामुळे खूप ठिकाणी ते खड्डे अधिक प्रमाणामध्ये वाढलेत, ही वस्तुस्थिती होती। पण नाशिककरांना सुद्धा याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पण गेल्या 15 दिवसापासून अतिशय कडक सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत, महापालिकेला दिलेल्या आहेत आणि 15 दिवसापासून त्या ठिकाणी काम सुरू आहे। पण 5-6 दिवसापूर्वीपासून आता पाऊस थांबलेला आहे आणि आपण बघतात की शहरामध्ये 3-4-5 ठिकाणी वेगवेगळे सगळे मशीनचे सेट घेऊन खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। बऱ्याच ठिकाणी ते खड्डे बुजून झालेले आहेत आणि येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये नाशिक शहराला खड्डेमुक्त आम्ही करणार आहोत। कुठे आपल्याला खड्डे दिसणार नाहीत। अतिशय क्वालिटीचं सुद्धा मेंटेन केलं जाते आहे। मी स्वतः जाऊन अधिकाऱ्यांना वेगळ्या सूचना देऊन त्यात थोडा बदल करायला लावलेला आहे। पण यापेक्षा पुढे जाऊन मी सांगेल की नाशिक शहरामध्ये या पुढे आता खड्डेच पडणार नाहीत, यासाठी सगळे व्हाईट टॉपिंग सिमेंटचे रस्ते आम्ही या ठिकाणी करतो आहोत। मागच्या बैठकीत मी आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं होतं आणि आता जी बैठक झाली कुंभमेळ्याची, त्यात माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या कानावर मी हा विषय टाकला आणि त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे की खरंच दर 2 वर्ष 3 वर्षांनी परत त्या डांबरीसर खड्डे पडतात आणि म्हणून कायमस्वरूपी एकदा नाशिककरांना खड्ड्यातून मुक्त करायचं आहे। आणि म्हणून आता सगळे रस्ते येणारे पुढचे त्याचे जवळपास आम्ही आता 1000 कोटी रुपयाचे टेंडर, या ठिकाणी 1200 कोटी रुपयाचे टेंडर हे या ठिकाणी आलेले आहेत। 4-8 दिवसामध्ये टेंडरची प्रक्रिया पूर्ण होईल आणि वर्क ऑर्डर देऊन लगेच आम्ही या कामाला सुरुवात करणार आहोत की जेणेकरून नाशिक शहरातले सगळे रस्ते हे सिमेंटचे होतील।